सगळं पुराव्यांनी सिद्ध झालंय की हे करणारे सिंकियांगमधले इस्लामिक दहशतवादी होते की ज्यांना बीजिंगला पण इशारा द्यायचा आहे की आम्हाला वेगळं व्हायचं आहे। पण एक भूराजकीय गरज, एक जागतिक राजकारणाची गरज म्हणून चीनला असं वाटतं की आपल्याला इस्लामचा वापर अमेरिका विरोधी शक्ती म्हणून, आणि आज आशियाच्या आणि भारत हा उभरता देश, उद्याची महासत्ता, होणारी आर्थिक महासत्ता, एक उदार सहिष्णू संस्कृती, पण आपल्याला आव्हान, शिवाय लोकशाही आहे, आपण सर्वंकषवादी सत्ता आहोत, म्हणजे कोणालाही कळो किंवा न कळो भारत आणि चीन स्पर्धा अपरिहार्य आहे। ती कशा तऱ्हेने त्या स्पर्धेला सामोरं जायचं यातलं सूज्ञ आणि शहाणपण आपल्याकडे, पण अपरिहार्य आहे। तशी चीनची पावलं आत्ता सुद्धा आपणच म्हणत बसायचं नाही, हिंदी चीनी बाई बाई, नाही मूळ सीमारेषेचा प्रश्न बाजूला ठेवू आणि ट्रेड आणि व्यापार, आणि पण तो चीन आपल्या सगळ्या ठिकाणी अडथळा आणतोय। मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम चा भारत सदस्य व्हायला शेवटपर्यंत अडथळा चीनचा। भारत अमेरिका अणुकरार मान्य करायला शेवटपर्यंत अडथळा IAEA, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, आणि NSG, न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप, शेवटपर्यंत विरोध चीनचा। तो करता येत नाही म्हणल्यावर मग चीन म्हणणार बरं तसं आहे का, मग आम्ही पण पाकिस्तानला ह्या प्रकारचा अणुकरार करणार, सगळ्या प्रकारची पाकिस्तानला मदत, ते पाठीशी घालणे। म्हणजे नव्या भूराजकीय चित्रामध्ये ही जी उगवती महासत्ता आहे ती इस्लामिक दहशतवादाला पाठीशी घालून भारत विरोधी शक्ती म्हणून वापरण्याच्या डावपेचांच्यामध्ये, आणि हे नुसतं मी गणित नाही मांडतोय, हे सर्व पुराव्यांनी सिद्ध झाले। माझ्या एका चीनच्या प्रवासातच मी चीनच्या नियतकालिकातच चीनच्या अधिकृत परराष्ट्र प्रवक्त्याचा लेख मी लक्षपूर्वक वाचलेला आहे। त्या लेखात तो चीनच्या परराष्ट्र खात्याचा अधिकृत प्रवक्ता म्हणतोय की भारत एक राष्ट्र नाहीच आहे। म्हणजे चीन असो, पाकिस्तान असो किंवा आपल्याकडचे डावे तथाकथित विचारवंत, यांना कशाचे विचारवंत म्हणायचं कुणास ठाऊक, अविचारवंत, भारत एक राष्ट्र नाही यावर त्यांचं एकमत। त्या लेखामध्ये म्हणलंय की भारत 22 राष्ट्रांचा समूह आहे आणि आपल्याला तो भारत तोडायला आपली पावलं उचलली पाहिजेत, आणि त्याला स्ट्रॅटेजी टॅक्टिक म्हणून आधार कोणते, इस्लामिक दहशतवाद पाकिस्तानच्या मदतीने, आणि नक्षलवाद म्हणजे डावी टोकाची ML मार्क्सिस्ट लेनिनिस्ट चळवळ, तिचंच नाव माओवाद। ती पहिल्यांदा शोषण विरोधी होती, आज म्हणता येत नाही शोषण विरोधी असल्याचं। माओवाद्यांना पैसा, शस्त्रास्त्र, टॅक्टिक्स, प्रत्यक्ष प्रशिक्षण सगळं चीनकडनं मिळतं। त्यांची जी देशातली पावलं सुद्धा आहेत ही सगळी चीनमध्ये माओनी ज्या तऱ्हेने साम्यवादी क्रांती घडवली की आधी ग्रामीण भाग त्याच्यावर पकड ठेवायची आणि शहरांचा नरडा आवडलं गेलं पाहिजे, मग ती शहरं आपसूक बळी पडली पाहिजेत, अशा व्यवस्थेनेच ती टॅक्टिक्स चालू आहेत। आणि मग नुसतं हा नक्षलवाद एक वेगळा आणि इस्लामिक दहशतवाद वेगळा नव्हे, आता भारताकडे आपल्या गुप्त वार्ता विभागांच्या सकट ह्याचे विश्वासार्ह रिपोर्ट्स आहेत की हायेस्ट पातळीला इस्लामिक दहशतवाद आणि नक्षलवादाची पण मिलीभगत आहे, तिला पाकिस्तान आणि चीनचा पण पाठिंबा आहे, आणि शहरी भागांच्या मधला दहशतवाद हा इस्लामिक दहशतवादाने करावा, भोवतीच्या ग्रामीण भागांच्या जंगलांच्या मधला डोंगरदऱ्यांच्या मधला दहशतवाद नक्षलवाद्यांनी करावा, आणि भारतीय स्टेट, भारतीय शासन संस्था, त्याबरोबर आपली लोकशाही, त्याबरोबर आपली घटनात्मक यंत्रणा सगळं कोसळलं पाहिजे हे उद्दिष्ट आहे। त्याच्यासाठीची मिलीभगत आहे, ती गल्लीमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, दिल्लीमध्ये पण आहे, जागतिक राजकारणामध्ये सुद्धा ही मिलीभगत आहे। आपल्या ईशान्य भारतामध्ये भारतापासून फुटून निघण्याच्या ज्या ज्या चळवळी चालू आहेत सगळ्या चळवळींना चीनचा पाठिंबा आहे, सगळ्या। नागालँड, त्याच्यातल्या नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड, त्याचे हे जे काही 2 गट, मुईवा आणि खापलांग, आलटून पालटून ते भारत सरकारची तडजोड करायला तयार असतात। एका गटाने केली दिसून आलं म्हणजे मुईवा गट की खापलांग गट म्हणतो आम्हाला नाही मान्य, त्यांनी केली दुसरा म्हणतो नाही, त्यांना चीनमध्ये आश्रय आहे, म्यानमारच्या उत्तर भागातल्या जंगलांमध्ये त्यांचं प्रशिक्षण होतं। सुदैवाने म्यानमारला दहशतवादाची समस्या असल्यामुळे भारत म्यानमार सहकार्य आहे, म्हणून आता 2दा घडलंय हे, गेल्या 2 वर्षात 2दा की भारताने
म्यानमार सरकारच्या परवानगीने सीमा ओलांडून पलीकडच्या दहशतवादी तळांच्यावर हल्ले केले आणि खतम केला त्यांना. तर आपल्यालाही माहिती आहे की म्यानमारच काय, असं पहिल्यांदा घडलं त्यावेळेला मी बोललो होते का कार्यक्रमात की ही कारवाई केलेली म्यानमारला असली तरी नोटीस पाकिस्तानला आहे, तो बचके रहना. आता ह्याच्या पुढे जर भारतामध्ये ह्या प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला तर सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच पाहिजे. ते उधमपूर, उरी, गुरदासपूर घडलं. आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवल यांनी एकदा इशारा दिला की आता जर पुन्हा घडलं तर आम्ही हे मानणार नाही आहोत. पुढचा हल्ला झाला. भारतीय सैन्याने सीमारेषा ओलांडून तिकडं पाकव्याप्त काश्मीरच्या तळांच्यावर केले हल्ले, दिले उद्ध्वस्त करून. त्याच्यात 35-40 दहशतवादी पण मारले गेले. सगळे रिपोर्टेड सिद्ध झाल्यानंतर की आसपासचे सगळे तळ आपापलं चंबूगबाळ आवरून निघून गेले की आता कधी हल्ला होईल सांगता येत नाहीये, त्यापेक्षा जा इथून निघून. पाकिस्तानी निषेध केला आधी हल्ल्याचा, मग म्हणाले झालाच नाहीये. म्हणजे मग ते पत्रकारांना घेऊन त्या तळावर गेले की बघा इथे काय कॅमेरे कर, म्हणजे बघा इथे काय, म्हणजे भारतीय काही सैनिक थांबणार आहेत का तिथे. आपला एक सैनिक चुकून तिकडे गेला होता, चंदू चव्हाण. गप बऱ्या बोलांनी आता त्याला आणून सोडला. आता हे मैत्रीच आहे, मैत्री. पाकिस्तान मित्र व्हायला तर असेल तर काय हरकत नाहीये. तो बेटा बचके रहे ना, शांततामय राहा, भारताच्या वाटेल जाऊ नको, तुझी लोकशाही सांभाळ, एक स्टेबल डेमोक्रॅटिक पाकिस्तान. आणि हा जो सारखा भारताविषयीचा फोबिया आहे तो न बाळगता राहा, तर मग काय प्रॉब्लेम नाही. आपल्या चंदू चव्हाणला परत केलं. ते करताना पाकिस्ताननी स्टेटमेंट दिलंय की तो आपणहून आला होता. कारण आता 2 हे बाहेर आले ना, BSF आणि त्याचा व्हिडिओज त्यांच्या, की आम्हाला कसे आमचे हाल होत आहेत, आम्हाला ते डाळ आणि भात असा कसा नीट मिळत नाही, तेव्हा भारतीय सैनिकांच्यावर कसे अन्याय अत्याचार होत आहेत बघा. म्हणून पाकिस्तानने त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करून दिलं विधान. पाकिस्तान खोटारडा देश आहे हे वेगळं काही बोलण्याचं कारणच नाही आहे. पाकिस्तान खोटारडा आहे म्हणणं म्हणजे पितांबर पिवळं आहे म्हणण्यासारखं. ठीक आहे. आणि दुनियेतला कोणताही चव्हाण जन्मात कधी भारत विरोधी होऊन पाकिस्तानला सामील होण्याची सुतराम शक्यता नाही. पण भारतातल्या आपल्या इथल्या गल्ली गल्लीत सुद्धा मग आपल्याला पाहायला मिळतंच. आपल्याला इथं जर्मन बेकरीची घटना आहे. मराठवाड्यामधले काही युवक दिशा बोलून आयसिसला सामील व्हायला जात आहेत. कल्याण भिवंडीतले आहेत. सुदैवाने अजून त्यांच्या आईवडीलच वेळेत जागे होऊन ते सहकार्य करतात. त्यांना नको आपली मुलं अशी वेड्यावाकड्या वाटेला गेलेली, ते सांगून देत आहेत. पण 4 मुलं तिकडे जाऊन, प्रमाण कमी आहे, ते राहणार पण नाही आहे जास्ती. पण हा गल्लीपासून साऱ्या विश्वाचा धोका आहे. आणि तो काय नुसता लष्करी धोका नाही, त्याच्या विरुद्ध काही केवळ लष्करी कारवाई करून ते आवरता येईल असं जर कोणाला वाटत असेल तर आपण मूर्खाच्या नंदनवनात राहतो. हे मी एकटा नाही म्हणतोय. अफगाणिस्तानवर अमेरिकेने स्वारी केली 7 ऑक्टोबर 2001ला. तालिबान आवरता नाही येते. मूळ निर्माण झालं जागतिक राजकारणाचा भाग म्हणूनच. आधी मुळात 1979 मध्ये तिकडे खोमेनीची क्रांती झाली, तिला अमेरिकेचा बॅकअप आहे, मदत आहे CIA ची. पण त्या खोमेनीने तेहरानला येऊन सत्ता ताब्यात गेल्यावर डिक्लेअर केलं की आता इराण हे इस्लामिक रिपब्लिक आहे आणि आमचा शत्रू नंबर 1 अमेरिका. आणि शिया इस्लाम हा इराणचा अधिकृत राष्ट्रीय धर्म आहे. ते ज्या वर्षी घडतंय त्याच वर्षी अफगाणिस्तानमधल्या साम्यवादी राजवटीच्या रक्षणासाठी अधिकृत साम्यवादी अध्यक्षांनी सोव्हिएट रशियाला निमंत्रण दिलं की आमची राजवट अडखळते, अफगाणिस्तानमध्ये हा इस्लामिक दहशतवाद वाढत चाललाय, तर साम्यवादी राजवटीच्या रक्षणासाठी वॉर्सा करारातल्या तरतुदीनुसार आम्हाला तुमची लष्करी मदत पाहिजे. त्यानुसार रशियानी पाठवली. मग तो शीतयुद्धाच्या चौकटीतला एक नवा चॅप्टर चालू झाला. अचानक पाकिस्तानला पुन्हा एकदा अमेरिकेच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय महत्त्व प्राप्त झालं की आता त्या अफगाणिस्तान तर पलीकडे इराण आहे, नाही तर बरं त्याच्या उत्तरेला म्हणा तर सगळं सोव्हिएट रशिया आणि त्याची ही 5 स्थानं लगेचचा लागून ताजिकिस्तान येतो. म्हणजे अफगाणिस्तानला ॲक्सेस अमेरिकेला कुठून? फक्त पाकिस्तानच्या द्वारा. त्यावेळी पाकिस्तानमध्ये आधी निवडून आलेले पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना त्यांनीच नेमलेला लष्कर प्रमुख जियाउल हक यांनी कैदेत टाकलं.
नंतर त्यांच्यावर कोणाच्या तरी खुनाचा आरोप आहे तो सिद्ध पण झाला आणि यथावकाश त्यांना फासावर पण लटकवलं. त्या जनरल जियाउल हक जन्मानी दिल्लीतला आहे, पण श्रद्धेने टोकाचा इस्लामिक होते. जनरल जियाउल हक यांच्यापासून पाकिस्तानची वाटचाल अधिक इस्लामिक होण्याकडे चालू होते, रॅडिकलायझेशन किंवा तालिबानायझेशन. तेव्हा समसमायोग जुळून आला आणि मग अफगाणिस्तानमध्ये रशिया विरोधी, म्हणजे अफगाणिस्तान बनलं पाहिजे रशियाचं व्हिएतनाम, यासाठीचे जे भूराजकीय डावपेच लढवण्यात आले त्यामध्ये पाकिस्तान बनला अमेरिकेचं नैसर्गिक मित्र. अमेरिकेनेच इस्लामिक धर्मांधता उचलून धरली, तिला हवा दिली, तिला प्रशिक्षण दिलं, पैसा पुरवला, स्ट्रॅटेजीज कोणत्या त्या पुरवल्या, अत्याधुनिकातले अत्याधुनिक शस्त्र, उदाहरणार्थ स्टिंगर नावाची मिसाईल, स्टिंगर म्हणजे रशियाची हेलिकॉप्टर्स तुमच्यावर हल्ला करणारे आहेत वस्त्यांच्यावर, तर ते खांद्यावरचं असतं ते स्टिंगर मिसाईल. दुर्मिळ आहे, वाटेल त्याला घ्यायला परवानगी नाही आहे, पण ते अफगाण मुजाहिदीन, मुजाहिदीन म्हणजे जिहाद करणारे, पुरवलं. त्या सगळ्या जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेचा अफगाणिस्तानमधला एकेवेळचा सरसेनापती जनरल पेट्रियस डेव्हिड पेट्रियस ह्यांनी केलेलं विधान आहे की आपण इस्लामिक दहशतवादाचा या लष्करी पद्धतीने कधीही पराभव करू शकत नाही. म्हणजे तो काहीतरी नकारात्मक बोलतोय का, किंवा शस्त्र टाकतोय का, किंवा गुडघे टेकतोय का की इस्लामिक दहशतवादाचा पराभवच करता येणार नाही? मला जाणवतं की त्याच्या म्हणण्याचा अर्थ, कारण अभ्यास आणि सगळ्या परिस्थितीकडे पाहताना मला पण हे जाणवतं की इस्लामिक दहशतवाद ही जी जागतिक समस्या आहे ती नुसती जिओपॉलिटिकल भूराजकीय नाही आहे, किंवा ती काही 5-50 माणसांना गोळ्या घालून मारलं म्हणजे ती सुटणारे असा गैरसमजही बाळगण्याचं कारण नाही. कारण त्या सगळ्याच्या मुळाशी जीव घ्यायला आणि जीव द्यायला लक्षावधी जण तयार होतील अशी विचारधारा, अशी जीवन पद्धती ती आहे. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत नवे नवे निर्माण होत राहणार. तुम्ही एका बिन लादेनला माराल 10 तयार होतील, एक मुल्ला उमर मरेल त्याच्या जागी 50 मुल्ला उमर मरायला सुद्धा तयार होतील. अंगाला बॉम्ब बांधून आम्हाला खुशाल मरतोय कारण पटतंय, त्यांना पटतंय, ते या त्यागाला तयार होत आहेत. गोष्ट साधी नाही आहे की मरायला कळून सवरून मरायला तयार होणे ही साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे त्याच्या मूळचा समजावून घ्यायला पाहिजे विचार, आणि उद्याची जी पावलं पण टाकली गेली पाहिजेत तर ती त्या विचारांची पण पावलं तरी सर्वसमावेशक पद्धतीने कशी टाकता येतील अशी वाटचाल पाहिजे. पण त्याला या इस्लामिक दहशतवादाचा हा वैचारिक व्यूह, त्याचं पहिलं विधान आहे की इस्लाम हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मोहम्मद पैगंबर हे त्याचे शेवटचे आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित आहेत आणि सगळ्यांनी ते मान्य केलंच पाहिजे. तसं मान्य करायला जे करायला लागेल ते सगळं बरोबर आहे. तेव्हा आम्ही बऱ्या बोलाने तुम्हाला आधी सांगायचा प्रयत्न करू, ते मान्य केलं ठीक आहे, नाही केलं मारून टाकू तुम्हाला. तसं तुम्हाला मारून टाकणं पुण्यकर्म आहे. तरी इस्लाम म्हणतो की ज्यू आणि ख्रिश्चन धर्म मान्य आहेत, आणि अब्राहम पासून ते ज्यूंचे प्रेषित म्हणजे मोझेस पर्यंतच्या इस्लामला मान्य आहेत. पुढे जीसस ख्राइस्ट सुद्धा इस्लामला मान्य म्हणून ख्रिश्चॅनिटी पण मान्य. फक्त इस्लाम म्हणतो की प्रत्येक पुढच्या प्रेषिताला ईश्वराने अधिकाधिक धर्म आणि ईश्वराचा अधिकाधिक परिपूर्ण संदेश दिला, पण त्या क्रमामध्ये मोहम्मद पैगंबर शेवटचे म्हणून सर्वश्रेष्ठ, त्यांना परिपूर्ण शेवटचा धर्माचा शेवटचा संदेश आणि परिपूर्ण धर्माची आवृत्ती त्यांना दिली म्हणून ती सगळ्यांनी मान्य केलीच पाहिजे. तर ज्यू आणि ख्रिश्चन आधी मान्य आहेत आणि त्यांना सुद्धा ईश्वराने येऊन धर्माचा संदेश दिला म्हणून कुराणमध्ये म्हटलंय की ते पण आहेत अहले किताब. अहले किताब म्हणजे ज्यांना ईश्वराने आपला संदेश दिला अशी लोक की ते पण आहेत. म्हणून जिथे इस्लामचं राज्य स्थापन होईल तर तिथे तुम्हाला सगळ्यांना मुस्लिमच झालं पाहिजे. इस्लामच्या राज्यात गैरमुस्लिमांना अधिकार तर तुम्ही सोडा, जगण्याची पण परवानगी नाही, दुसरा आपापला धर्म पाळा वगैरे पण नाही आहे. जर इस्लामचं राज्य स्थापन झालं तर बऱ्या बोलांनी सगळ्यांनी मुसलमान व्हा, नाही तर इथनं चालते व्हा, नाही तर तुम्हाला मारून टाकू आणि तुमच्या स्त्रियांना आमचे गुलाम करून टाकू, ही मांडणी सगळी. पण त्याला अपवाद कन्व्हर्ट ऑर डाय द्यायचा आहे ज्यू आणि ख्रिश्चनांनाही. पण जर त्यांना नाही पटलं, ते जर म्हणले नाही तरी आम्हाला आमचाच धर्म पाळायचा आहे, तर अहले किताब असल्यामुळे पीपल ऑफ द बुक की ओके तुम्हाला तुमचा येईल पाळता, पण मग इस्लामिक राज्यामध्ये तुम्हाला तुमचा धर्म पाळायचा आहे,
तर इस्लामिक राज्यात राहणारे गैर इस्लामिक यांना इस्लामच्या परिभाषेतला शब्द आहे धिम्मी किंवा झिम्मी. परवानगी आहे त्यांना, पण ते पण फक्त ज्यू आणि ख्रिश्चन. पण इस्लामिक राज्यात तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही एक विशेष कर द्यायला पाहिजे, त्याचं नाव आहे जिझिया. ही सूत्र हिंदू, बौद्ध, जैन, शीख किंवा धर्म मानत नाही, म्हणजे खरं म्हणजे मार्क्सवादी, समाजवादी, साम्यवाद यांना लागू पडतात का नाहीत याच्यावर इस्लामिक विचारवंतांच्या मध्ये मतभेद आहेत. याच्यावर ईश्वर मानतच नाही, त्याला तर मारूनच टाका असं इस्लामिक दहशतवाद सांगतो. अशी वैचारिक मांडणी इस्लामिक दहशतवादाची. कारण की इस्लामच्या वैचारिक व्यूहामध्ये सर्वात मोठे दोन गुन्हे कुफ्र आणि शिर्क. कुफ्र म्हणजे मूर्तीपूजा, की ईश्वर निर्गुण निराकारच आहे आणि नुसतं त्याला दुसरी कुठल्याही प्रतीकाला परवानगी नाही नव्हे, ती करणे म्हणजे देहांत शिक्षा आहे. तेव्हा करणारे, कुफ्र म्हणजे मूर्तीपूजा करणाऱ्यांना काफिर हा शब्द आहे आणि त्यांना इस्लामिक दहशतवादाची सैद्धांतिक शिक्षा मारूनच टाकणे, पुण्यकर्म आहे. तसा दुसरा शब्द शिर्क. तर शिर्क म्हणजे अल्लाह व्यतिरिक्तचा दुसरा कोणताही देव मानणे किंवा अल्लाह व्यतिरिक्त देवाची दुसऱ्या कोणत्याही स्वरूपामध्ये पूजा करणे म्हणजे शिर्क. ती जे करतात त्यांना म्हणायचं मुश्रिक, त्यांना मारून टाका. प्रत्येक मुस्लिमाला कर्तव्य सांगण्यात आले की सगळ्यांना मुसलमान करायला तू तुझी पावलं उचललीच पाहिजे. त्याचं नाव आहे दावा. दावा ही संकल्पना, की हे प्रत्येक मुस्लिमाला कर्तव्य आहे की तुला जमेल तसं प्रत्येक तू बाकीच्यांना जे नॉन मुस्लिम आहेत त्यांना सगळ्यांना बदलण्यासाठी तू काम केलंच पाहिजेस. जगाची वाटणी दारुल इस्लाम आणि दारुल हरब अशी करण्यात आली या विचारात. इस्लाम शब्दाचा अर्थ आहे शांतता, पण दारुल इस्लाम आणि दारुल हरब म्हणजे जिथे इस्लामची स्थापना झालेली आहे. आणि दारुल हरब, हरब हा अरेबिक शब्द आहे, त्याचा अर्थ युद्धाचं क्षेत्र, की ते युद्धाचं क्षेत्र आहे. आणि मग त्या दारुल हरब मध्ये मुस्लिमांना दोनच पर्याय देण्यात आले. त्याला नाव युद्धाचं क्षेत्र आहे का, जोपर्यंत ते दारुल इस्लाम होत नाही तोपर्यंत तिथे युद्धचं, तिथे शांतता नाही पाहिजे, तिथला कायदा नाही पाळायचा, राज्यघटना नाही पाळायची, तुझं काम आहे बाकीच्यांना मुस्लिम करायला तुझ्या परीने होणारी मदत कर. तिथपर्यंत तुझ्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर ते दारुल हरब आहे, तू काय तिथला कायदा वगैरे काय पाळायचा नाही, मुस्लिमांनी पाळायचा एकच, तो म्हणजे शरिया. तू पाळायचा नाही तिथला, तुझं काम दारुल हरबचं दारुल इस्लाममध्ये बदल करायला आवश्यक ती पावलं तरी उचलायची. ती जर तुझ्याच्याने जमत नसेल तर दारुल हरबमधनं निघून जा. ह्याला हिजरत हा पण शब्द आहे. तो मूळ पवित्र आहे, तो मूळ आहे तो पैगंबरांचं मक्केतून मदिनेला जाणं आहे. पण प्रत्येक मुस्लिमाला ह्या दहशतवाद्यांच्या मते सांगण्यात आलेलं कर्तव्य की तुला दारुल हरबमध्ये राहून जर बाकी सगळ्यांना मुस्लिम करणं जमत नसेल तर तुझ्यासमोर दोनच पर्याय. एक, निघून जा, जिथे इस्लामिक राज्य स्थापन झाले तिथे जा, किंवा दुसरं, सध्या दुसरं काही करता येत नाही म्हणून वरकरणी आवश्यक ती तडजोड करून मिळून मिसळून राहा, म्हणजे त्याचं नाटक कर. त्याला शब्द आहे तकिया. तकिया म्हणजे दाखव, योग्य संधीची वाट पहा, पण त्यावेळपर्यंत तुला जमत नसेल तर तू वाट पहा योग्य संधीची. कारण सगळ्या जगातले सगळे मुस्लिम एक आहेत अशी इस्लामिक दहशतवादाची सैद्धांतिक मांडणी. तिला नाव उम्मा. उम्मा म्हणजे मुस्लिम ब्रदरहुड. उम्मा इस्लाम विचारांच्या पातळीला राष्ट्र ही संकल्पनाच मानत नाही. जगातले सगळे मुस्लिम एक. इंग्लिश शब्द आहे त्याला पॅन इस्लामिझम, पण अरेबिक शब्द मूळच्या इस्लामच्या मांडणीतला आहे उम्मा. आणि हे सगळे एकत्र, त्या उम्माचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे खलिफा. तुझं काम त्याच्यावरची निष्ठा असायला पाहिजे. हवं तर तुला तिथे तिथे इस्लामचं राज्य स्थापन कर, म्हणून त्याला म्हणायचं सल्तनत. तू त्याचा राजकीय प्रमुख पण होऊ शकतो, त्याला म्हणायचं सुलतान. पण तू जर इस्लामची राजवट तुझ्या प्रदेशात स्थापन केलीस तर तिचा रिपोर्ट इस्लामचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे खलिफा त्याच्याकडे करायचा. त्याची तुला अधिकृत परवानगी पाहिजे, तर मग तू तिथला राज्यकर्ता म्हणून तुझं काम पुढे तू चालू ठेवायचं. या विचारांच्या भेदातूनच पैगंबरांच्या निर्वाणाच्या लगेचच्या वर्षी इस्लाममध्ये शिया सुन्नी भेद पण निर्माण झाले. आणि आज आता 1400 वर्ष होत आली तरी ते भेद संपायलाही तयार नाहीत. उलटे जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणित ते भेद वाढतच चालले. त्यामुळे शिया म्हणतो सुन्नी मुस्लिम नाही, सुन्नी म्हणतो शिया मुस्लिम नाही. जरूर इस्लाम सांगतो की निरपराध्यांची हत्या करायची नाही, पण हे इस्लामिक दहशतवादी त्या इस्लामचं इंटरप्रिटेशन करताना सांगतात की जो मुस्लिम नाही आहे तर तो मुस्लिम नाही आहे ना, ह्याचा अर्थच तो निरपराध नाही आहे, म्हणून आम्हाला त्याला मारायला आम्हाला परवानगी आहे. इस्लामच्या मूळ मांडणीत जरूर म्हटलं आत्महत्या गैर इस्लामिक आहे, आत्महत्याला परवानगी नाही.
पण मग इस्लामसाठी जर केली तर त्याला परवानगी आहे, कारण स्वर्गामध्ये जागा मिळते. पाकिस्तानच्या तर राज्यघटनेत तरतूद आहे, पाकिस्तानच्या राज्यघटनेत तरतूद आहे की एकतर पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र आहे, ब्लास्फेमी लॉज पाकिस्तानमध्ये आहेत, आणि कायद्यातली व्यवस्था आहे की नॉन मुस्लिम व्यक्तीला मुस्लिम करण्याच्या प्रयत्नात जर ती मुस्लिमेतर व्यक्ती मारली गेली आणि तिला मुस्लिम करण्याचा प्रयत्न करत असलेली व्यक्ती जर कोर्टात सिद्ध करू शकली की मी त्याला मुसलमान करायचा प्रयत्न करत होतो, त्या नादात तो मेला, ती व्यक्ती मेली, तर पाकिस्तानचा कायदा म्हणतो की ही व्यक्ती निरपराध आहे. म्हणजे मुस्लिम कन्व्हर्ट करण्याच्या नादामध्ये तो जर मेला तर निरपराध आहे. पाकिस्तान देश होताना फाळणीनंतर झालेल्या कत्तली आणि रक्तपातानंतर आणि ज्यांना चंबूगबाळावरून इकडे यायचं होतं किंवा तितकंच घडलंय, मी एकांगी नाही सांगतो की ज्यांना इकडचे रक्तपातामुळे आवरून तिकडं जायचं होतं, तिकडचे आलेले उलट ह्या देशाशी एकरूप झाले. इकडचे धर्म मुस्लिम आणि पाकिस्तान हे एक इस्लामिक राष्ट्र म्हणून स्थापन होते म्हणून फार आशेने जे गेले तिकडे, आजपर्यंत पाकिस्तानने त्यांना स्वीकारलेलं नाही आहे. पाकिस्तान त्यांना अपमानाचा शब्द म्हणून मोहाजीर हा शब्द वापरतं. खरा मूळ मोहाजीर हा इस्लाममध्ये एक आदराचा शब्द आहे. इसवी सन 622 मध्ये मक्केमध्ये पैगंबरांच्या आयुष्याला जेव्हा धोका निर्माण झाला, तो झाल्याचं मदिनेतल्या निष्ठावंतांना कळलं, ते मुस्लिम होते. त्यांनी पैगंबरांना निरोप पाठवला की मग तुम्ही निघून इकडे या, आपण इस्लामचं राज्य इथे स्थापन करू. म्हणून इसवी सन 622 मध्ये पैगंबर आपल्या अनुयायांना घेऊन भांडण नको, रक्तपात नको म्हणून मक्केतनं निघाले आणि मदिनेत उत्तरेकडे गेले. तिथे पहिलं अधिकृत इस्लामिक राज्य स्थापन करण्यात आलं. तर ज्यांनी बोलवलं मदिनेतनं त्यांना इस्लाममध्ये अन्सार हा शब्द आहे, निष्ठावंत भक्त, की त्यांनी बोलवलं इथे स्थापन या तुम्ही. आणि पैगंबरांच्या बरोबर मक्केतनं जे बाहेर पडले त्यांना मोहाजीर हा शब्द आहे. नुसत्या अरेबिक भाषेत मोहाजीर शब्दाचा अर्थ आहे निर्वासित, पण 622 मध्ये जे पैगंबरांच्या बरोबर बाहेर पडले म्हणून पवित्रते. पण आजही पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र निर्माण होताना म्हणून ज्यांनी भारत देश सोडला आणि तिकडे गेले त्यांना एकरूप करून घेऊ शकलेला नाही. उलट त्यांना हिणवतात मोहाजीर हा अपमानाचा शब्द म्हणून. त्यांचं कराचीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याला पाकिस्तान एकरूप करून घेत नाही म्हणून त्यांनी वेगळी संघटना केली, तिचं नाव MQM, मोहाजिरांची संघटना. तिचे मूळ संस्थापक अल्ताफ हुसेन, ते सध्या राहतात लंडनला. पण 1978 नंतर झालेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण वाटचालीचा अर्थ पाकिस्तान हे एक टोकाचं इस्लामिक राष्ट्र म्हणून आकाराला आलं. अधिकृत धर्म फक्त इस्लामच, दुसऱ्यांना परवानगीच नाही. ISI त्याचा संस्थापक जनरल हमीद गुल, भले स्थापना तालिबान, मुजाहिदीन, अमेरिकेच्या सुपरव्हिजनखाली झाली, पण क्रमाक्रमाने पाकिस्तानची पूर्ण वाटचाल पाकिस्तानच्या शिक्षण पद्धतीमध्ये टोकाच्या धर्मांध इस्लामचं शिक्षण आहे. पाकिस्तानच्या अधिकृत पाठ्यपुस्तकांच्या मध्ये जो इतिहास सांगितला जातो त्याच्यामध्ये सिंधू संस्कृती की जी मोहनजोदडो, हरप्पा भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानात आहेत, पण पाकिस्तान त्याला आपली संस्कृती म्हणत नाही, भारत म्हणतो. एवढंच नाही तर पाकिस्तानचा इतिहास आणि पाकिस्तानची संस्कृती चालू होते इसवी सन 714 मध्ये मोहम्मद बिन कासिमनी सिंधचा राजा दाहिर ह्याचा पराभव केल्यापासून. आणि पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सांगितलं जातं की इस्लाम हा विजेता आहे आणि इथले मूळचे म्हणजे मूर्तीपूजक, म्हणजे अज्ञान कालखंडात जगणारे जहिलिया असा अरेबिक शब्द आहे. कोणीही व्यक्ती जोपर्यंत मुसलमान होत नाही तोपर्यंत ती अज्ञान कालखंडात जगत असते, अशीच सैद्धांतिक मांडणी. आणि अरे तुला ज्ञानामध्ये येण्याची एवढी तुला संधी देतोय पण तू कसा काय होत नाहीयेस, पण त्याला जहिलिया. तर 714च्या आधीचा हा सिंध आणि सगळा हिंद सुद्धा जहिलिया कालखंडात होता. पण मोहम्मद बिन कासिमनी कसं जिंकलं, म्हणजे व्हिक्टर आणि व्हँक्विस्ट असं नातं आहे. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात सांगितलं जातं की मध्ययुगातले दिल्ली सल्तनत म्हणजे आपण होतो राज्यकर्ते. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात सांगितलं जातं की मुघल म्हणजे एकेकाळी आपण हिंदुस्थानवर राज्य केलेलं आहे. इथे मूर्खाच्या नंदनवनात राहणाऱ्यांनाच वाटतं की काश्मीर प्रश्न सुटला तर भारत पाकिस्तानमध्ये शांतता होईल. गैरसमज आहे फार मोठा. त्या अख्ख्या राष्ट्राची पायाभरणी आणि रोज तिथे तयार होताना लाखो किंवा करोड तिथे हिंदूंविषयीचा द्वेषावरच उभं आहे. शिक्षण पद्धतीत लहानपणापासून शिकवलं जात आहे
तेच उद्याचे सैनिक पण होतात, तेच राज्यकर्ते पण होत आहेत. खरं म्हणजे असं असून तिथे विवेकी माणसं अजूनही निर्माण होत आहेत. सिव्हिल सोसायटी आहे, तिथल्या अनेकांच्या मध्ये भारताबद्दल हीच आश्चर्याची गोष्ट मानली पाहिजे. एक खालेद अहमद नावाचा पत्रकार आहे पाकिस्तानी, अहमद रशीद नावाचा पत्रकार आहे. हे नजम सेठी म्हणजे पाकिस्तानचं डॉन नावाचं वृत्तपत्र, चॅनल पण त्यांचाच आहे. आणि पाकिस्तानातली ही धर्मांधता आणि इस्लामिक दहशतवादाचा विरोध खुल्लमखुल्ला करणारा निर्भय पत्रकार, त्याची प्राणाची किंमत त्यांनी मोजली. सईद सलीम शहजाद म्हणून नाव त्याचं. तर सगळ्या पाकिस्तानकडे पाहताना ह्यांच्या धैर्याला सलामच केला पाहिजे की तरीसुद्धा ते त्यांना वाटणारा योग्य संदेश मांडत सांगत असतात. पण जणू एकतर आधी पाकिस्तान झाला तो आम्ही मुसलमान म्हणून भारतीय नाही, म्हणून आमचं राष्ट्र वेगळं, त्याकरता रक्तपात, त्याकरता डायरेक्ट ॲक्शन डे 16 ऑगस्ट 1946ला जाहीर करून ब्रिटनचं त्याला बॅकिंग असलेलं झाला पाकिस्तान. आता सुखाने राहाल का? तर वाटायला वाटत काश्मीरचा प्रश्न आहे. बरं, मग हायपोथेटिकली जर बोललं की ठीक आहे काश्मीरचा प्रश्न समजा सुटला, भारत पाकिस्तान वैर संपेल काय? कदाचित भारताच्या बाजूने संपेल, पाकिस्तानच्या नाही. कारण अख्ख्या हिंदुस्थानवर आपण राज्य केलं. कोणी म्हणतं 500 वर्ष, कोणी म्हणतं 700 वर्ष, कोणी म्हणतं 1000, कुठनं मोजतात आपल्याला माहिती नाही. आणि हे गणित कसं काढतात? आणि हे केवळ पाकिस्तानातल्या नाही आहे, झाकीर नाईक सकट भारतातली सुद्धा मुल्ला मौलवींची लॉबी अनेक भारतीय मुस्लिमांनाही शिकवण देत असतात की बहादूर शाह जफर म्हणजे 1857 पर्यंत आपलं राज्य होतं हिंदुस्थानवर. आणि आज या मूर्तिपूजकांच्या हाताखाली आपल्याला काम करण्याची ही शिकवण भारतातल्या मुस्लिमांना सुद्धा देणाऱ्या शक्ती आजही देशामध्ये काम करतायत. पाकिस्तान तर अधिकृतच त्यावर उभं असलेलं राष्ट्र आहे. पाकिस्तानला आपल्या मिसाईलना जी त्यांची मूळ नाहीच आहेत, तिचं काय उत्पादन काय पाकिस्तानमध्ये होत नाही. चीननी मध्यस्थी करून उत्तर कोरियाकडची मिसाईल नोडॉंग असं नाव आहे त्या मिसाईलचं, ती पाकिस्तानला देववली आहेत. पाकिस्तानी त्याला फक्त पेंटिंग करून, पण नावं देताना पाकिस्तानचा चॉईस असतोय गझनी, घोरी आणि आता बाबर. म्हणजे इतिहासाच्या कोणत्या राष्ट्रीय दृष्टीची पाकिस्तान मांडणी करते तो धडा आहे आपल्याकरता, सगळ्यांच्या करता. पाकिस्तानला त्यांच्या काय मिसाईलना सुफी संताचं पण नाव द्यावंसं वाटत नाही. ते मोइनुद्दीन चिश्ती देणार नाहीत नाव. मोइनुद्दीन चिश्ती दिले तर ते मिसाईल बहुधा त्यांच्यावरच पडेल अशी भीती वाटते त्यांना. पण हे राष्ट्रीय दृष्टीचं निदर्शक आहे की आम्ही नावं कोणती देतो आहोत. त्या इस्लामिक दहशतवादाच्या वैचारिक मांडणीमध्ये 15वं शतक इस्लामचं, सगळं जग मुसलमान होणारच आहे. ते होण्यासाठी एक जागतिक पातळीचा लढा होणारच आहे. त्या लढ्यातला आधीचा टप्पा शिया विरुद्ध सुन्नी युद्ध होणार आहे. त्यामध्ये मात्र शिया म्हणतात सुन्नी खतम होणार आहेत, सगळ्या मुसलमान आम्ही होणार आहोत आणि मग आम्ही सगळ्या जगाला मुसलमान करणार आहोत. तो करणाऱ्याला नाव महादी, की शेवटचा सगळ्या जगाला मुसलमान करणारा जो येणार आहे तो म्हणजे तो महादी. सुन्नी पण म्हणतात महादी ही संकल्पना सुन्नींनाही मान्य की तो येणार आहे, पण तो सुन्नी असणार आहे. पहिलं शिया सुन्नी युद्ध होणार, त्याच्यात शिया खतम होणार आहेत आणि एकदा त्या महादीच्या नेतृत्वाखाली जगातला मुस्लिम एकत्र आला की सगळं जग मुसलमान होणार आहे. त्यावरचे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांच्या मध्ये मूळचं कुराण, शरिया आणि हादीसचे आधार देऊन मी गेली काही मिनिटं जी वैचारिक मांडणी तुम्ही ती सगळी सांगण्यात आलेली. गैरमुस्लिमांच्या कशा कत्तली हेच बरोबर आहे. कशा करायच्या? बरं, तुम्हाला बाकीच्या जमत नसल्या, आता ज्याला नाव आहे लोन वुल्फ अटॅकचा सिद्धांत, की तुम्हाला संघटित नाही का करता येते. म्हणजे हा दिलेला आदेश की तुम्हाला ज्या दिवशी जमेल एक बंदूक उचला, एक जण कोणीतरी बंदूक उचला घाला गोळ्या जमतील तेवढ्यांना, ते पण दिसून येतं आपल्याला ठिकठिकाणी.